नमस्कार मंडळी, मी प्रियंका पाटील, टेक तडका 24 तासांमधून. आज आपल्यासाठी एक जबरदस्त डोक्याला शॉट देणारी बातमी आहे. म्हणजे तुम्ही ऐकलं असेलच की ह्युमनॉइड रोबोट्समध्ये कितीतरी अब्जावली गुंतवणूक होतीये, बरोबर? पण आता आय रोबोटचे फाउंडर रॉडनी ब्रुक्स यांनी एक धोक्याची घंटा वाजवली आहे. अलर्ट! त्यांच्या मते या ह्युमनॉइड रोबोट्समध्ये डेक्स्टेरिटी म्हणजे हातांची नाजूक कामं करण्याची क्षमता कधीच येणार नाही. म्हणजे विचार करा, आपण ज्यासाठी एवढा पैसा ओततोय तेच जर कामाचं नसेल तर? खरं तर अनेक व्हीसीज आणि एआय सायंटिस्ट्सना पण वाटतंय की हे रोबोट्स प्रत्यक्षात बाजारात यायला अजून काही वर्ष किंवा कदाचित एक दशकही लागू शकतो. फॅडी साद नावाचे एक व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत, त्यांचं पण हेच म्हणणं आहे. स्पेसमध्ये पाठवण्याशिवाय सध्या तरी यांना मोठं मार्केट दिसत नाहीये. आणि सुरक्षितेचा प्रश्न तर आहेच. विचार करा, हे रोबोट्स घरात आले, मुलांवर किंवा पाळीव प्राण्यांवर पडले तर? शॉक? किंवा समजा रात्री हे हॅक झाले तर? म्हणजे विचारच करवत नाही. टेस्लाचा ऑप्टिमस आठवतोय? 2021 मध्ये घोषणा झाली, 2023ला येणार म्हणाले, पण आलं कधी? आणि मग तर कळालं की ते अक्षरशः रिमोट कंट्रोलवर चालत होते. आता 2026ला विकणार म्हणतात. फिगरसारख्या स्टार्टअप्सची पण खूप चर्चा आहे. पण खरंच किती रोबोट्स त्यांनी डिप्लॉय केलेत हा प्रश्न आहे. तर मग ह्या ह्युमनॉइड रोबोटचं भविष्य काय? रॉडनी ब्रुक्स स्पष्ट म्हणतात की माणूससारखा दिसणारा रोबोट कदाचित भविष्य नसेल. पण चाकं असलेला, माणसासारखा नसलेला रोबोट मात्र नक्की येईल, पण तो पण 10 वर्षांनंतर. पण मंडळी, अजूनही आशा आहे. काही स्टार्टअप्स डेक्स्टेरिटीवर काम करत आहेत. आणि काय माहीत, कदाचित हे रोबोट्स आपल्याला मदत करतीलही. पण सध्या तरी हा सगळा पैसा म्हणजे एक बबल आहे असं दिसतंय. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या अपडेटसोबत. तोपर्यंत टेक तडका 24 तास बघत रहा. लगे रहो. मत #ह्युमनॉइड रोबोट्स, टेक बबल, एआय रोबोट्स, रोबोटिक्स न्यूज, फ्युचर टेक.